जय श्रीराम माऊली, जय श्रीराम. गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाची सुरुवात आपण नक्की धन्यवाद या शब्दाने करूया. आनंदी जीवनाचा हा प्रवास आहे आणि धन्यवाद या शब्दात फार शक्ती आहे. चला जाणून घेऊया काय आहे धन्यवादाचा अर्थ. धन्यवाद म्हणजे काय तर एक चांगला दृष्टिकोन, चांगुलपणा, चांगल्या दृष्टीने बघण्याचा सकारात्मक विचार, जे आपण धन्यवाद, आभार मानणे या शब्दाने व्यक्त करत असतो. जीवनात आपल्याला कितीतरी चांगल्या वस्तू मिळतात. तो ईश्वर आपल्याला भरभरून देत असतो. या धर्तीवर आपण जेव्हा जन्म घेत असतो, आपल्या येण्या अगोदरच आपल्यासाठी किती सोयी असतात. आई वडील असतात, घर असतात राहण्यासाठी. ईश्वराने हा निसर्ग दिलेला असतो, सूर्य दिलेले, सूर्याची किरण मिळतात आपल्याला, जे सगळं अनमोल आहे. तरीही या अनमोल वस्तू आपल्याला मिळाल्यावर आपण कधी धन्यवाद करत नाही. या सगळ्या वस्तू त्या ईश्वराने आपल्याला आशीर्वादाच्या रूपात दिलेल्या आहे. या प्रत्येक वस्तूला धन्यवाद म्हणणे आवश्यक आहे. जीवनात आपण जगत असताना आपल्या जीवनात ज्या मिळतात, आपल्याला वस्तू मिळतात, आपले आईवडील मिळतात, नाते मिळतात, परिवार मिळतो, जे काही आपल्याला मिळत असते, या प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी जीवनामध्ये धन्यवाद हा शब्द, आभार मानणे हा शब्द ठेवा. जेव्हा आपण आभार मानत असतो तर ती चांगली वस्तू आपल्याकडे आणखी आकर्षित होत असते आणि आपल्याला त्या वस्तूपासून आपल्याला लाभ मिळतो. ज्या वस्तूला तुम्ही धन्यवाद म्हणता त्या वस्तूपासून आणखी लाभ मिळतो. ज्या व्यक्तीला तुम्ही धन्यवाद म्हणता, त्यांचे आभार मानता, त्यांच्यापासून एक आशीर्वाद आपल्याला मिळतो. जेव्हा आपण आपल्या ईश्वराला धन्यवाद म्हणत असतो, ईश्वराने जे काही आपल्याला दिलेलं आहे, रोज सूर्याचे किरण मिळतात. तो सूर्याचा प्रकाश म्हणजे काय तर आपल्यासाठी एक आशीर्वाद आहे. या धरती मातेचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे. या सगळ्यांना रोज धन्यवाद म्हणणे आवश्यक आहे. तुम्ही जेव्हा उठता, सकाळी उठता क्षणी तुम्ही या धरतीला नमस्कार करा धन्यवाद म्हणून. बघा, तुमच्या जीवनातील कितीतरी समस्या दूर निघून जातात. आपल्या जीवनात ज्या समस्या येतात, ज्या अडचणी येतात, या अडचणी, या समस्या या धन्यवाद या शब्दाने दूर निघून जातात. कारण की धन्यवाद म्हणजे काय, आभार मानणे म्हणजे काय तर आशीर्वाद घेणे. या ईश्वराकडून आशीर्वाद घेणे. ईश्वराने जे काही दिलेलं आहे त्यासाठी आशीर्वाद घेणे. ईश्वराने सर्वात अनमोल वस्तू आपल्याला दिली आहे, ते म्हणजे हे शरीर. आपण जीवन जगत असताना या शरीराचा फार महत्व आहे. या शरीराद्वारेच व्यक्ती आयुष्यामध्ये आपल्या जीवनात कार्य करत असतो, स्वतःची प्रगती करत असतो. ईश्वराने आपल्याला संपूर्ण शरीर दिलेलं आहे. या शरीराला आनंदाने ठेवा आणि नेहमी धन्यवाद म्हणा. जेवढं तुम्ही शरीराला धन्यवाद म्हणाल, या शरीराच्या अवयवांना धन्यवाद म्हणाल, तेवढं तुमचं शरीर हे आरोग्य संपन्न राहील, स्वस्थ, सुरक्षित राहील. शरीराचा प्रत्येक अवयव हा फार अनमोल आहे. आपण कितीही जरी पैसा आपल्याजवळ असला ना, तरी आपण आपल्या शरीराचा एकही भाग कधी विकत घेऊ शकत नाही. कारण या शरीराचा भाग विकत घेण्याची शक्ती आपल्यात नाही. ते आपल्या ईश्वराने दिलेला हे अनमोल दागिना आहे, तो म्हणजे हे सुंदर शरीर. या शरीराला नेहमी सकारात्मक ठेवा, चांगल्या विचाराने ठेवा, सकारात्मक राहा, आनंदी राहा आणि आपल्या शरीराला, शरीराच्या प्रत्येक अवयवाला नेहमी धन्यवाद म्हणा. जे चांगलं काम आपण करत असतो त्या चांगल्या कामासाठी धन्यवाद म्हणा. जे आपल्याला रोज मिळत असते, 24 तासात सकाळी उठण्यापासून रात्री झोपण्यापर्यंत ज्या वस्तू आपल्याला मिळतात, जे नाते आपल्याला मिळाले, जे काम आपण करत असतो, त्या प्रत्येक वस्तूला धन्यवाद म्हणा. धन्यवादामध्ये फार शक्ती असते. आपल्याला ईश्वराने सुंदर नाते दिलेले आहे. कितीतरी लोक या धर्तीवर आहे ज्यांना नातेच नाही मिळाले. आई वडील नाही, मुलं नाही, परिवार नाही. जे कितीतरी आहे असे जे एकटेच राहतात. पण आपल्याजवळ परिवार दिलेला आहे, तर नक्की आपल्या परिवाराला, आपल्या नात्यांना धन्यवाद म्हणा. जेव्हा आपण आपल्या मुलांना, आई वडिलांना, आपल्या परिवाराला धन्यवाद म्हणत असतो, तेव्हा या धन्यवाद या शब्दाने आपल्या या परिवाराकडून आपल्याला आनंद मिळतो. आपला हा परिवार आपल्याला सुख देतो. आपण आपल्या जीवनातून त्यांच्याविषयी जो बघण्याचा दोष राहतो तो निघून जातो. सतत आपण दुसऱ्यांचे दोष बघत असतो. जेव्हा आपण धन्यवाद हा शब्दाचा वापर करत असतो, तेव्हा हा अवगुण आपल्यामधून निघून जातो. धन्यवाद शब्दाचा वापर करताना आपल्यामधील अहंकार नष्ट होतो आणि आपल्यामध्ये प्रेमाची भावना जागृत होते. काय चांगलं, काय वाईट या गोष्टी कळतात. धन्यवाद या शब्दाला फार महत्त्व आहे.
धन्यवाद शब्दाचा तुम्ही जेवढा वापर कराल तेवढे आपल्या जीवनातील आपले वाईट कर्म नष्ट होतात आणि ईश्वराचा आशीर्वाद सतत आपल्यावर असतो. आपण जेव्हा धन्यवाद शब्दाचा वापर करतो तेव्हा आपल्याला असंख्य लोकांची मदत मिळते. जेव्हा कुठे आपल्याला कुणाची मदतीची गरज असेल, काही आपल्या समस्या येत असेल, आपल्या कामांमध्ये काही अडचणी येत असेल, आपल्या व्यापारात काही प्रगतीमध्ये अडचणी येत असेल, तेव्हा या धन्यवाद या शब्दाने काय होतं, या अडचणी निघून जातात, या समस्या हळूहळू सुटून जातात. का? कारण की आपले कर्मफळ हलके होतात ना. कर्मफळ हलके झाल्यानंतर आपल्या जीवनातील समस्या सुटून जातात आणि आपल्या जीवनामध्ये एक आनंद येतो. आनंदी जीवनाचा हाच एक प्रवास आहे की आपल्या जीवनात, आपल्या स्वभावात, आपल्या वाणीत नेहमी करुणा, प्रेम, शांती असावी. आपल्या वाणीमध्ये सर्वांविषयी आदर असावा, सन्मान असावा. आणि याची सुरुवात म्हणजे काय, तर धन्यवाद हा शब्द आहे. धन्यवाद हा शब्द जरी छोटा असला तरी या शब्दाला फार मोठा अर्थ आहे, फार महत्व आहे या धन्यवाद शब्दाचं. या धन्यवादाने आपण जेवढं दुसऱ्यांचा आभार मानतो, जेवढं दुसऱ्यांना धन्यवाद म्हणत जातो, तेवढं आपल्या जीवनात आपली प्रगती होत जाते, आपल्या परिवाराची प्रगती होत जाते, आपल्या मुलांमध्ये प्रगती होत जाते, फक्त धन्यवाद या शब्दाने. तर नक्की जीवनामध्ये जे तुम्हाला सकाळीपासून रात्रीपर्यंत मिळतं त्याला धन्यवाद म्हणा. स्वयंपाक करतात, अन्नपूर्णा मातेला नक्की धन्यवाद म्हणून तुम्ही स्वयंपाक करा. कारण कितीतरी लोक आहेत ज्यांना 2 वेळचं जेवणच मिळत नाही. ईश्वराने आपल्याला दिलाय, अन्नपूर्णा मातेने आपल्यावर कृपा केली आहे, नक्की त्या प्रसादाला धन्यवाद म्हणा आणि स्वयंपाक बनवा. बघा, तो प्रसाद तुमच्यासाठी, ते जेवण तुमच्यासाठी प्रसाद म्हणून तयार होतं आणि त्या प्रसादाने आपलं शरीर आरोग्य संपन्न होतं. आपण आनंदी राहतो, सकारात्मक राहतो. पाणी पिता, पाण्याला नक्की धन्यवाद म्हणा, नमस्कार करा. ते पाणी तुमच्यासाठी अमृत जल बनतं. जीवनात ज्या सुखसोयी आपल्याला मिळतात त्या सुखसोयींना धन्यवाद म्हणा. राहण्यासाठी ईश्वराने घर दिलेलं आहे, या घराला धन्यवाद म्हणा. आपल्या परिवाराला धन्यवाद म्हणा, आपल्या मुलांना धन्यवाद म्हणा. कारण की मुलं जेव्हा आपल्याला मातृत्व येतं तेव्हा म्हणजे आपण आईवडील म्हणजे काय, तर एक ईश्वराच्या रूपात येतात. त्या ईश्वराने जेव्हा आईवडिलांची पदवी दिली तेव्हा आपल्याला ईश्वराची पदवी दिली. आणि ही ईश्वराची पदवी देणारे म्हणजे कोण, तर आपले मुलं. तर त्या मुलांनाही धन्यवाद म्हणा. मुलांच्या जीवनात प्रगती होते त्यासाठी ईश्वराला धन्यवाद म्हणा. आपल्याला ज्या वस्तू मिळत आहे त्यासाठी धन्यवाद म्हणा. आपल्या जीवनात जी समृद्धी आलेली आहे, ईश्वराने सुख, शांती, समृद्धी, जो पैसा आपल्याला दिलेला आहे, या पैशाला नेहमी धन्यवाद म्हणा. पैशाला जेव्हा तुम्ही धन्यवाद म्हणता तेव्हा त्या पैशाद्वारे आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येक वस्तू हा सुख, शांतीच्या येतात. सदुपयोग होतो या पैशाचा आणि या पैशाद्वारे आपल्याला सुख मिळतं, आनंद मिळतो, आपली प्रगती होते. जेव्हा आपण पैशाला धन्यवाद म्हणत असतो तर नक्की नेहमी पैशाला धन्यवाद म्हणा. आपल्या जीवनात जे लोक येतात, जी समृद्धी येते, जो पैसा येतो, जो व्यापार आहे, या सगळ्यांना नेहमी धन्यवाद म्हणा. धन्यवाद म्हटल्याने काय होतं की आपल्याकडे ईश्वराचा आशीर्वाद येतो आणि आपली सगळ्यांमध्ये प्रगती होत जाते. आपल्या परिवाराला धन्यवाद म्हटल्याने आपल्याला आपल्या परिवाराकडून मान मिळतो, सन्मान मिळतो. व्यापाराला धन्यवाद म्हटल्याने व्यापाराकडून आपल्याला प्रगती होते, समृद्धी येते. आपल्या शरीराला जेव्हा आपण धन्यवाद म्हणत असतो तेव्हा आपलं शरीर हे आरोग्य संपन्न होत असते. अन्नपूर्णा मातेला जेवणाला, स्वयंपाकाच्या वेळेस जेव्हा तुम्ही धन्यवाद म्हणता तेव्हा तुमच्या घरामध्ये बरकत होत असते. अन्नपूर्णा मातेच्या त्या प्रसादाने आपण आरोग्य संपन्न असतो, आपला परिवार सकारात्मक राहते. घर हे अगदी, घराला जेव्हा तुम्ही धन्यवाद म्हणता तेव्हा त्या घरात सकारात्मक व्हायब्रेशन येतात, घरात आनंद निर्माण होतो, परिवारामध्ये सकारात्मकता येते आणि घरातील वातावरण हळूहळू धन्यवाद म्हटल्याने बदलत जाते. एवढी शक्ती या धन्यवाद शब्दात आहे. तर नक्की धन्यवाद या शब्दाचा वापर करा आणि आपल्या जीवनामध्ये आनंदी जीवनाचा प्रवास सुरू करा. हेच आनंदी जीवनाचा प्रवास आणखी कसा करायचा, यामध्ये कशी प्रगती करायची, हे आम्ही माऊली रेखी परिवारामध्ये शिकवतो. रेखी म्हणजे काय, तर ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ईश्वरीय शक्ती आहे. आणि जेव्हा आपण रेखीमध्ये येतो तेव्हा आपण ध्यानाद्वारे आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींची जागृती आपल्यामध्ये होत असते. आपल्या स्वभावामध्ये या छोट्या छोट्या गोष्टींची जागृती होत असते आणि आपल्यामध्ये जेव्हा जागृती होत असते तेव्हा आपली प्रगती होते आणि आपल्याला जीवनामध्ये एक मार्ग मिळतो. तर नक्की धन्यवाद या शब्दाचा वापर करा. आपल्या जीवनामध्ये आनंदी जीवन जगा.
स्वतःची प्रगती करा, परिवाराची प्रगती करा आणि हा आनंदी जीवनाचा प्रवास सर्वांनी करा. तुम्हा सर्वांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट्स करा आणि शेअर करा. इतरांनाही धन्यवाद शब्दाचा अर्थ कळू द्या आणि माऊली रेकी परिवाराशी नक्की जुळा. तुमचं भरभरून स्वागत आहे तुमच्या आनंदी जीवनासाठी.